नमस्कार, माझं नाव आहे समीज गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजना खुशखबर खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी होय लाडक्या बहिणो। सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आणि ते पण प्रूफ सहित आणि पुराव्यासहित। जे आपल्या चॅनलवर जुने सबस्क्रायबर्स आणि जुने युजर्स आहेत त्यांना माहित आहे आपल्या चॅनलवर नेहमी पुराव्यासहित आणि प्रूफ सहित जे अपडेट घेऊन येत असतो। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना 28 ऑगस्ट 14वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे, चालू झालेला आहे। तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा। तुमचा जिल्हा सांगा, संपूर्ण नाव सांगा। पैसे आले असेल तर आले म्हणून सांगा, नसेल आले तर नाही आले म्हणून सांगा। मी लगेच तुमची मदत करेन, कारण 14वा आणि 15वा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। ऑगस्ट महिन्याचे हप्ते कारण 2च दिवस शिल्लक राहिलेले होते, तर ताबडतोब निर्णय दिलेला आहे। महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2 दिवसात जे आहे संपूर्ण बँकेत पैसे वाटप करा असं सांगितलेलं आहे आणि 14वा हप्ता वाटप सोबत 15वा हप्ता वाटप असे सुद्धा आदेश दिलेले आहे। फक्त आदेशच दिलेले नाही आले तर संपूर्ण जे आहे महिलांना टोटल पैसे जे आहे यायला सुरुवात झालेली आहे। त्यांना मेसेज येत आहेत, हे सुद्धा पुरावा सांगतो लाडक्या बहिणींनो। बघा, मी तुम्हाला मेसेज सुद्धा दाखवतो, ज्या लाडक्या बहिणींना मेसेज जे आहे येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, कारण त्यांना पण कळू द्या की 14वा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा, लाडकी बहीण योजना 14वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। नवीन यादी तयार झालेली आहे, जाहीर झालेली आहे। आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा जे होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, 3 दिवसात संपूर्ण जे टोटल जे 36 जिल्हे आहे ना, त्या 36 जिल्ह्यात पैसे येऊन जाणार, काळजी करू नका। तर बघा, सर्व जिल्ह्याच्या यादी तयार झालेली आहे, बँकांना यादी दिलेली आहे आणि पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला जर ही यादी हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा, लगेच तुम्हाला मी ही यादी देतो। तर लाडक्या बहिणींनो बघा, महाडीबीटी यांना सुद्धा आदेश दिलेले आहे की लगेच ज्या लाडक्या बहिणींना पैसे जे आहे जमा करा, कारण बघा गणपती सण आलेला आहे, त्याच्यानंतर गौरी जे आहे आपापल्या घरी जे येणार आहे आणि त्याच्यानंतर आणखीन असं महाराष्ट्रामध्ये सणाचा सध्या हर्ष उल्हास आहे। तर ह्या सणाला आणखीन थोडासा गोडवा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ताबडतोब निर्णय घेतला आणि लाडकी बहीण योजना तुम्हाला तर माहितच आहे की जसे सण आले की तसे जे पैसे यायला सुरुवात होते। तर हे संपूर्ण जे सण आल्यामुळे सरकारने जे ताबडतोब पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा, कारण 14वा हप्ता जे यायला सुरुवात झालेली आहे। आणि महिला व बालविकास मंत्री जे आदित्यताई तटकरे यांनी जे आहे आपल्या ट्विटर हँडल वरून ट्वीट करून सांगितलेलं आहे की 14वा हप्ता जे आहे सुरुवात केलेली आहे म्हणून। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे जे यायला सुरुवात झालेली आहे। मला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबद्दल नेहमीच एक व्हिडिओ येत असते आणि ह्या 14वा आणि 15व्या हप्त्याबद्दल उद्या सकाळी ठीक 6 वाजता तुम्हाला मोठी अपडेट म्हणजे सविस्तर अपडेट मिळेल की कोणत्या जिल्ह्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे, तुमच्या जिल्ह्यात पैसे तुम्हाला कधी मिळतील। तर याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या लाडक्या बहिणींनो। सध्या जे आहे महाराष्ट्रात जे आहे 36 जिल्हे आहेत, तर 36 जिल्ह्यापैकी जे आहे हा जे तुम्हाला भाग दिसत आहे, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वाशिम इकडल्या पट्ट्यात सध्या पैसे येत आहे आणि जे हे पट्टे आहे याच्याबद्दल मी सविस्तर उद्या तुम्हाला व्हिडिओ सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।